ओळख मला इतकं दडपण येत होतं. तुम्ही सगळेजण इतके मोठे आहात. तुमच्यासाठी पहिल्यांदा एक शेर म्हणते आणि नंतर माझ्या कार्यक्रमाकडे वळते. महाकवी दिनकरजी असं म्हणत असत, जवानी की आंखों में ज्वाला होती है, जवानी की आंखों में ज्वाला होती है, बुढ़ापे की आंखों में प्रकाश होता है. जवानी के हाथों में मिट्टी होती है, जवानी के हाथों में मिट्टी होती है, बुढ़ापे की बाहों में आकाश होता है. जवानी संचय करती है, बुढ़ापा दान होता है. जवानी संचय करती है, बुढ़ापा दान होता है. जवानी महान सुंदर होती है, बुढ़ापा महान होता है, बुढ़ापा महान होता है. या महान बुढ़ाप्याला शतशः प्रणाम करून आज माझी आई सुलभा गुप्ते हिच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्त सादर करत आहोत मातृदेवो भव. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हा कार्यक्रम सादर करताना मला आणि आमच्या सर्व कलाकारांना अतिशय आनंद होत आहे. मी सुरुवातीलाच कलाकारांची नावं सांगते, कारण कार्यक्रमाच्या फ्लोमध्ये जशी गाणी येतील तेव्हा तसं, म्हणजे हा फक्त गाण्यांचा कार्यक्रम नसल्यामुळे त्या निवेदनामध्ये कदाचित माझ्या सहकाऱ्यांची नावं सांगता येणार नाहीत. सुलभाची अत्यंत आवडती गायिका आणि तिच्या माहेरची गायिका धनश्री गडात्रा. धनश्री ही एक हरहुन्नरी असं मी म्हणत नाही, पण प्रयोगशील कलाकार आहे, प्रयोगशील संगीतकार आहे. स्वतःच्या गाण्यांना म्हणजे ती स्वतः लिहिते, ती पण कविता करते. त्या कवितांना चाली लावणं किंवा इतर कुठले तरी अल्बम्स आपल्या वेगळ्या इनोव्हेटिव्ह स्वरूपात प्रकाशित करणं हा तिचा व्यवसाय आहे. पण तो ती अतिशय एका वेगळ्या पद्धतीनं सातत्याने करत आलेली आहे. म्हणजे कुठलाही व्यावहारिक दृष्टिकोन त्याच्यात न ठेवता ती हे प्रयोगशील काम सातत्यानं करत असते. सौरभ दप्तरदार, सौरभला मी इतका लहान असल्यापासून बघितलं आहे, पण तो गायक म्हणून खूप मोठा जेव्हा झाला तेव्हा पुन्हा एकदा परिचयात आला. सौरभची आई आणि मी एका बँकेत होतो, त्यामुळे तो अगदी त्याच्या जन्मापासून आम्ही एकमेकांना तसे ओळखतो. व्यासपीठावरच्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सौरभ त्याची कला सादर करत असतो. त्याचं गाणं तुम्हाला थोड्या वेळाने ऐकायला येईलच. आणि तुम्हाला मी हे जे म्हणते की फक्त इथेच म्हणजे पुण्यातच असं नाही, तो सर्वत्र लोकप्रिय आहे हे तुम्हालाही पटेल. आज तबल्यासाठी इथे आहेत अमित जोशी, तालवाद्यावरती प्रतीक आहे. ही अमितची आणि आमची म्हणजे ह्या सगळ्याच कलाकारांची आणि माझी अनेक वर्षांची ओळख आहे. पण अमित आज बऱ्याच वर्षांनी भेटले आणि ही सगळीच मंडळी व्यासपीठावरती आत्ता आहेत, ती सगळीच मंडळी महाराष्ट्रभर म्हणजे वादनाचे कार्यक्रम असं नाही, पण गायक जे कलाकार आहेत त्यांना जर समजा त्यांची साथ नसली तर गाणं कसं पडतं हे कधी कधी दाखवणारे कलाकार आहेत. मजा. हां, खरं नाही, खरं खूप सुंदर. प्रतीकचे वडील आमच्याबरोबर फार प्राचीन काळी आम्ही एकत्र जेव्हा कार्यक्रम करायचो तेव्हा असायचे. आल्या आल्यास त्याला सांगितलं की जरा घाबरून राहा, आम्हाला तुझे वडील आमचे मित्र होते. त्यामुळे आज तो कसा जर त्याच्या वाजवण्यात काही चूक झाली तर त्याला आम्ही जबाबदार आहोत असं समजा. तशी त्याच्यात कधीच चूक होत नाही, पण आज सांगता येत नाही, इतकं दडपण आणलं आहे त्याच्यावरती मी. माझी ही मैत्रीण दीप्ती कुलकर्णी हार्मोनियम वाजवताना किंवा हार्मोनियममध्ये तिचा हात कोणी धरू शकत नाही. ती एकटी, तिचे सोलो कार्यक्रम असतात, तुम्ही मुद्दाम कधीतरी तिला बोलवा आणि मग तिची हार्मोनियम कशी बोलते हे तुम्ही ऐका. ती पण अत्यंत प्रयोगशील पद्धतीने तिचे हार्मोनियमचे सोलो प्रोग्राम करत असते. आणि असे सोलो प्रोग्राम, हार्मोनियमचे सोलो प्रोग्राम करणारी मला तरी वाटतं की दीप्ती ही एकटीच आहे. बरोबर आहे ना? सो आपण एकदा सगळ्यांना टाळ्यांच्या कडकडाटात सर्व कलाकारांचं स्वागत करूया. सुलभानी सांगितलं आणि धनश्री नेहमीच माझ्या कार्यक्रमामध्ये कुठलाही कार्यक्रम आखला की पहिल्यांदा धनश्री डोळ्यासमोर येते. याचं कारणच एक आहे की तिला सांगायचं असतं फक्त हा कार्यक्रम करायचा आहे, आणि मग ती सगळी बाजा पेटी तबले सगळं काही घेऊन येते आणि अत्यंत उत्तम कार्यक्रम करून तुमच्या मनात राहून पुढे जाते. तर सुरू करूया मातृदेवो भव. लेखिका, कवयित्री, शिक्षिका, वीरपत्नी, प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष माता आणि या सर्वांच्यापेक्षा जास्त कोमल, हळवी, माणसातले फक्त चांगले गुण जाणणारी आणि जपणारी भावनाप्रधान स्त्री म्हणजे सुलभा गुप्ते. असं तिचं वर्णन केलं तर फारसं वावगं ठरणार नाही. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर कार्यक्रम करणं
आणि तोही फक्त 1 तासाचा, हे खरोखरच खूप मोठं आव्हान होतं. ते आव्हान आम्ही तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आज साकार करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमात मातृ देवो भव, तिच्याच म्हणजे तिच्या प्रांतातल्या ह्या गीतानं आम्ही सुरुवात करत आहोत. बहिणाबाईंचे शब्द आहेत, माझी माय सरस्वती. खानदेशातील एका छोट्याशा गावात सुलभाचा जन्म झाला. आपण आत्ता बऱ्याच गोष्टी विजयकडनं ऐकल्यात, पण एखाद्या छोट्या खेडेगावात जन्माला आल्यानंतर सुद्धा वेगळे संस्कार घेऊन आणि वेगळ्या वाटेवर चालणारी अनेक लोक निपजतात. त्यातलीच एक सुलभा या तिच्या छोट्या गावामध्ये खेळत असताना, तिच्या भावंडांबरोबर राहत असताना आईवडिलांचे सुसंस्कार, शिक्षणाची ओढ आणि अर्थातच असलेलं खेळीमेळीचं वातावरण, या सगळ्यामध्ये सुलभा वाढत होती. 4 भावंड, 4घांना खेळायला खूप साधनं असतील असंही नव्हतं, पण आहे त्यात समाधान मांडण्याची वृत्ती. 1 तीळ 7 जणात वाटून खावा
हे सांगणारी प्रवृत्ती घरात होती. आणि अशा या प्रेमळ आईवडिलांच्या सुसंस्कारित वातावरणात ही भावंडं मोठी होत होती. घरात जे असेल बांगड्यांच्या काचा, चिंचोके, चिंचा, काही टायर, जे काही मिळेल त्यांनी खेळायचं, आनंदात राहायचं आणि खूप अभ्यास करायचा. हेच स्वप्न उराशी बाळगून ही चौघं भावंडं वाढत होती. या गाण्यासाठी या निरागस संबंधातला भाऊ आज इथे उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करते या कार्यक्रमामध्ये. मिलिंद नागले नाव. कुठे आहेत मिलिंद दादा? गेले? जाऊन येत असतील. गाणं बघून त्यांना बहुधा खूपच जास्ती तेव्हाच्या आठवणी आल्या असतील. तर अशाच या खेळीमेळीच्या वातावरणात वर्ष भराभरा पुढे सरकत होती. सुलभाचं शिक्षण संपत आलं होतं. घरच्यांना आता अर्थातच तिच्या लग्नाचे वेध लागले होते. पदवी परीक्षा झाली आणि लग्नाचा मुलगा सुट्टीवर आलाय, आर्मीमध्ये आहे, लाखात एक स्थळ आहे,
काहीही झालं तरी पुन्हा असं स्थळ शोधून सापडणार नाही. त्यामुळे तातडीनं सुलभाला मुंबईला घेऊन या असा तातडीचा आणि कळकळीचा निरोप घेऊन मामा सुलभाच्या घरी आले. आणि मग काय, वडिलांनी एक बॅग कशीबशी हातात घेतली, कसं बसं रेल्वेचं तिकीट घेतलं आणि धावत पळत मुलीला घेऊन मुंबई गाठली. मुलाला लगेचच लेह लडाखला रुजू व्हायचं होतं. अर्थात दोघांमध्येही नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे फक्त कपाळावरती टिकली आणि एक ब्लाऊज पीस हातात देऊन सासूबाईंनी ओटी भरली आणि साखरपुडा झाल्याचं घोषित केलं. त्याच भेटीमध्ये 7 महिन्यांनंतरची लग्नाची तारीख निश्चित होऊन मेजर गुप्ते नोकरीवर रुजू झाले आणि सुलभा पुन्हा एकदा नागपूरला आली. खरं तर त्यावेळेला लग्नाची वाट पाहणं एवढंच हातात होतं. भेट आधी फारशी झाली नव्हती, त्यामुळे त्या आठवणी काढण्याचं काही बळ नव्हतं किंवा ती संधी नव्हती. आणि परिस्थिती पण अशी होती की पत्र मिळणं किंवा फोन येणं हे दुरापास्तच होतं. त्यामुळे लग्नाची 15 दिवसांची रजा घेऊन मेजर गुप्ते निघाले, लेहहून निघाले आणि लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री कसे बसे लग्नाबळा पोचले. तिथून पुढचे 15 दिवस कसे गेले म्हणजे कापरासारखेच उडाले. ह्या दिवसांमध्ये अर्थातच नातेवाईकांच्या ओळखी होत असतील. दोघांना कुठे राहायला जायला किंवा फिरायला अजिबात संधी नव्हती. पण अर्थातच गुप्तेंच्या परतीचा दिवस उजाडला. या सगळ्या दिवसात सातत्यानं मनात एक गाणं गुंजत होतं. ते गाणं मनात गुंजत ठेवतच सुलभानी मेजर गुप्तेंना साश्रू नयनानं निरोप दिला. कि दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. के दिल अभी भरा
छोड़ के जो रोज यूं ही जाओगे तो किस तरह निभाओगे कि जिंदगी की राह में जवां दिलों की चाह में कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे। बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं। यही कहोगे तुम सदा कि दिल अभी भरा नहीं। हाँ, दिल अभी भरा नहीं। या झाल्या नुसत्या बोलण्याच्या आणि आठवण्याच्या गोष्टी. पण खरं तर अशी गाणी किंवा असे क्षण घालवायला या नवपरिणीत वधूवरांना मुळीच वेळ मिळाला नव्हता. त्यांचा खरा संसार सुरू झाला तो फिरोजपूरला. गुप्तेंची बदली फिरोजपूरला झाली आणि मनात संसाराची स्वप्न रंगवायला सुलभानी सुरुवात केली. नवा नवलाईचा संसार, पण घरात मोठं कोणीच नव्हतं. त्यामुळे स्वयंपाक करायचा काहीच अनुभवही नव्हता आणि त्यामुळे सुरुवात कुठून करायची किंवा सामान काय न्यायचं हेही तिला माहीत नव्हतं. हातात कुठली साधनं नाहीत. खरं तर तारेवरची कसरत करायलाच लागत होती. स्वयंपाकघर म्हणजे कोलंबसाच्या सिद्धांताप्रमाणे शोधा म्हणजे सापडेल अशीच परिस्थिती होती. मेजर गुप्तेंनी जशा जमतील तशा बऱ्याचशा वस्तू घरामध्ये आणून ठेवल्या होत्या. म्हणजे साधारणपणे 5 लिटरचा कुकर किंवा खूप मोठ्या कढया, म्हणजे लंगरमध्ये असतात तशी भांडी बहुधा त्यांनी आणली असावीत. पण त्या भांड्यांमध्ये 2 माणसांचा स्वयंपाक करायचं किती अवघड काम असेल. आणि त्याहीपेक्षा कणिक भिजवायला परात नाही, लाटायला त्याहून काही नाही, पोळपाट अस्तित्वातच नाही आणि मेजर गुप्त्यांना ते माहीतही नव्हतं. स्वाभाविकच आहे, या गोष्टी माहीत असण्याचं त्यांचं वयही नव्हतं आणि ते ज्या नोकरीमध्ये काम करत होते तिथे त्यांना ह्याचा वेळही मिळत नसेल. पण अशा सगळ्या या धांदलीत कसा बसा, म्हणजे खरंच कसा बसा स्वयंपाक करायला सुलभानी सुरुवात केली. म्हणजे पदर खोचून ती जी कामाला लागली ती कामच करत राहिली. कशा बशा पोळ्या लाटल्या, मग भाजी केली, ऑर्डरलीच्या मदतीनं पहिल्यांदा स्टोव पेटवायला शिकली. आणि अशा सगळ्या गोष्टी चालू असताना तिला जर समजा अरे संसार संसार आठवलं नसेल तरच नवल. हरे संसार संसार जसा
हळूहळू स्वयंपाकघरावर ताबा मिळवता आला होता. पण लष्कराची नोकरी असल्यामुळे स्थिरता कधीच नव्हती. त्यातून तो काळ युद्धजन्य परिस्थितीचा होता. कच्छ बॉर्डरवर चकमकी सुरू झाल्या म्हणून तात्काळ हजर राहण्याचे आदेश मेजर गुप्तेंना मिळाले आणि गुप्ते हातातला घास तसाच ठेवून तिच्या डोळ्यातल्या अश्रूंकडे न बघता जीपमध्ये बसून निघून गेले सुद्धा. सरहद्दीवरचं टेन्शन वाढत होतं. मेजर गुप्तेंनी सुलभाला नागपूरला पाठवायचं ठरवलं आणि एका मित्राला सोबतीला देऊन तिची रवानगी केली. त्यानंतरचा काळ खरोखरच परीक्षा घेणारा होता. युद्धाचं बिगुल वाजले होते. प्रत्यक्ष भेट तर दूरच, पण पत्र येणं सुद्धा कठीण होऊन बसलं होतं. काही काळ परत एकत्र राहण्याचे दिवस तिच्या वाट्याला आले खरे, पण फारच थोडे. सैनिकांच्या पत्नीची तारेवरची कसरत सहजासहजी समजत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगायला सुद्धा आजूबाजूला आपलं माणूस नसणं ह्याच्यासारखं दुःख कुठलंही नाही. आपल्या संसारात तिसरं कोणीतरी येणार आहे हे सांगायला सुद्धा नवरा जवळ नव्हता. तो आनंद तिने सासू सासऱ्यांबरोबर व्यक्त केला. यथावकाश जुळ्या मुलांचा जन्म झाला. मुलांच्या जन्माच्या वेळी मात्र बाबा हजर होते. अगदी धावत पळत का होईना ते पोचले होते. पण पुढील संगोपनाची जबाबदारी सर्वस्वी सुलभाची. मुलांना वाढवताना त्यांना वीरकथा सांगायच्या. वडील म्हणजे कोण हे त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे वडिलांचा पराक्रम सांगायचा. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत जागरूक राहायचं याची शिकस्त करत त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून अंगाईसुद्धा ती शिवाजी राजांचीच म्हणायची.
मुलं हळूहळू मोठी होत होती. मुलांचं संगोपन चालू असताना सुलभा सासर आणि माहेरच्या वाऱ्या करत राहिली, कारण दोन्ही आजी आजोबांना मुलांचा लळा होता आणि मुलांनाही दोन्ही आजी आजोबांचं प्रेम मिळावं अशी तिची इच्छा होती. तितक्यात परत युद्ध सुरू झालं आणि ते लांबणार याची चिन्ह दिसायला लागली. सुलभा सासू सासऱ्यांना आधार देत नवऱ्याच्या यशासाठी देवाचा धावा करत राहिली. एकीकडे युद्धाची वाट बघण्यात 1.5 वर्ष निघून गेलं. या कालखंडाच्या आठवणी तिनं लिहून ठेवल्या आहेत. ती त्याच्यात असं म्हणते, जानेवारी फेब्रुवारी 71 पासून माझे पती पूर्व पाकिस्तानात मुक्ती वाहिनीला युद्धाचं ट्रेनिंग देत होते. पुढे ऑगस्ट 1971 पर्यंत पूर्व पाकिस्तानमध्ये प्रॉब्लेम वाढतच होते आणि ह्याची परिणिती युद्धात होणार हे उघड होऊ लागलं होतं. युद्ध नोव्हेंबर डिसेंबर 71 पर्यंत छेडलं जाण्याची चिन्ह स्पष्ट झाली. त्या दृष्टीनं युद्धाची तयारी म्हणून माझे मिस्टर निवडक सैनिकांसह 14 सप्टेंबर रोजी हिली या गावात दाखल झाले. तेथं बंगाली लोकांसारखे धोतर सदरा तोंडात पान ठेवून बोलण्याची सवय करत बंगाली शिकले आणि तेथील स्थानीय बंगाली लोकांना युद्धाचं ट्रेनिंग द्यायला त्यांनी सुरुवात केली. भौगोलिक आणि युद्धाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. रेल्वे लाईनच्या एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, समोरासमोर. सरहद्दीवर सेंट्री पोस्ट. दोन्हीकडचे सैनिक रेल्वे लाईन पलीकडून गप्पा मारायला येत असत. अगदी 21 नोव्हेंबर 1971 रोजी दोन्ही देशांमध्ये ईद आणि दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाणसुद्धा झाली. आणि अचानक 3 डिसेंबरला पाकिस्ताननं आपल्याला जोरदार फायरिंग सुरू केलं. अर्थात भारताला प्रत्युत्तर देणं भागच होतं. हिली हे अत्यंत महत्त्वाचं ठाणं होतं. घमासान युद्ध सुरू होतं आणि या युद्धातील हिलीची लढाई ही खूप अविस्मरणीय होती. दोन्हीकडील सैनिक प्राणपणानं लढले. इथे एकूण 480 सैनिक धारातीर्थी पडले. हे दुःख अखेरपर्यंत मेजर गुप्तेंना त्रास देत राहिलं. अखेर 17 डिसेंबर 1971ला युद्धबंदीची घोषणा झाली आणि पाकिस्ताननं शरणागती पत्करली. जवळजवळ 1 लाख पाकिस्तानी सैनिक शरण आले. अत्यंत मोठी ऐतिहासिक घटना होती. इतक्या मोठ्या संख्येनं युद्धकैदी शरण येणं हे सहज शक्य नव्हतं. युद्ध थांबलं, पण ह्या 1 लाख युद्धकैद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आली ती मेजर गुप्तेंवरती. प्रिझनर ऑफ वॉर कॅम्प ते सांभाळत होते आणि त्या कॅम्पमध्येच हे युद्धकैदी येणार होते. त्यामुळे एवढंच सांगते की या 1.5 वर्षाच्या प्रदीर्घ विरहानंतर मेजर गुप्ते मार्च 1972मध्ये सीमेवरून परत आले. तिच्या मनाची अवस्था काय असेल? जीवन
माडगुळकर आणि बाबूजी यांचा एक माइलस्टोन असलेलं हे गाणं आहे. म्हणजे खरंच सैनिकाच्या पत्नीच्या जीवनातलं हे गाणं आहे त्या चित्रपटातलं. आणि या चारही ऋतूंचाही वेगळेपणा कळावा म्हणून ते 4 रागात बांधलेलं आहे. मला असं वाटतं इतकं अवघड गाणं लीलया म्हणणं हा धनश्रीच्याच हातचा मळ आहे आणि तिनेच ते करावं. आपण एकदा टाळ्यांच्या कडकडाटात या सगळ्या कलाकारांची दाद देऊया. ह्या दोघांनी छान सांभाळून घेतलं गाणं. दीप्ती आणि आम्हीची एक अजून ओळख सांगते. उस्ताद झाकीर हुसेन यांचा तो शिष्य आहे. त्याच्यामुळे छान. विजय आणि अजित यांची प्रगती उत्तम होत होती. त्यांच्याही शालेय जीवनात अनेकदा बदल्या, पॅकिंग, परत नवीन शाळा याचा अनुभव घेत ती मुलं मोठी होत होती. दोघेही अत्यंत बुद्धिमान आणि समंजस. दोघांची स्वप्न वेगवेगळी आणि ती पूर्ण करण्यासाठी सुलभा आणि मेजर गुप्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. विजयनं ऑस्ट्रेलियाला शिकायला जाण्याचा निर्णय घेतला आणि अजित भारतीय परराष्ट्रीय सेवेत दाखल झाला. दोघेही सातासमुद्रापार गेले. आणि मग सुलभा संध्याकाळच्या वेळी भारतामध्ये म्हणायला लागली,
याच काळात पुण्यात बंगला बांधण्याचं स्वप्न गुप्ते पती पत्नींनी प्रत्यक्षात आणलं. अत्यंत योजनापूर्वक स्वतः सतत उभं राहून पुण्याच्या रक्षक सोसायटीमध्ये दुमजली सुंदर घर, मागे पुढे अंगण आणि सुंदर बगीचा असलेलं घर बांधून त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली. आता दोघांचाही आनंदाचा आणि सुखाचा काळ सुरू झाला. पण या सुखाला नियतीची दृष्ट लागली. मेजर गुप्तेंना कर्करोगासारख्या असाध्य रोगानं ग्रासलं. या दिवसांबद्दल सुलभानं स्वतः लिहून ठेवलं आहे. तिच्या अशीही एक सावित्री या लेखात. सोनोग्राफीच्या रिपोर्टवर नुसती नजर टाकताच डॉक्टरांच्या अनुभवी नजरेनं क्षणार्धात निदान केलं आणि पतीला बाहेर थांबवून बरोबर आलेल्या पत्नीला केबिनमध्ये बोलवून गंभीर चेहऱ्यानं निदान सांगितलं. टर्मिनल कॅन्सर, लास्ट स्टेज, थोडेच दिवस उरलेत. जन्मभर पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्तपणे जगत आलेली ती घट्ट डोळे मिटून निदान ऐकत असलेली खाडकन भानावर आली. उघडलेल्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. निर्धारानं डोळे पुसले. ईश्वराला हात जोडून तिनं स्वीकार केला आणि उभं राहून पदर खोचला, तो कायमचाच. डॉक्टर गुप्त्यांच्या डॉक्टर गुप्त्यांच्या मनातली कालवाकालव त्यांनी बाहेर येऊ दिली नाही. डॉक्टरांनी गुप्तेंना आत बोलावलं आणि काळजीचं कारण नाही, आजींना सर्व कल्पना दिली आहे, आणखी काही चाचण्या करून आपण खात्री करून घेऊया असं म्हणून त्यांनी त्यांना निरोप दिला. अर्थातच गुप्ते हे बोळ्यानं दूध पिणारं लहान बाळ नव्हतं. त्यांनी डॉक्टर रिपोर्ट बघत असताना त्यांच्या हुशार नजरेनं मामला गंभीर आहे हे केव्हाच ओळखलं होतं. त्यांना स्वतःची काळजी नव्हती, त्यांना काळजी होती सुलभाची, हिचे पुढे कसं होणार याची. त्यांनी हळूवार प्रेमानं तिचा हात हातात घेतला आणि चल निघूया एवढंच म्हणून ते दोघंही जण बाहेर पडले. आजपर्यंत साध्या ब्रेडची सुद्धा किंमत माहिती नसलेली ती मूकपणे भराभर अनेक आडाखे बांधत होती. पुढे उभ्या ठाकलेल्या झंझावाताला कसं तोंड द्यायचं. डॉक्टर, दवाखाने, विविध चाचण्या, संभाव्य ऑपरेशन, खर्चाची हातमिळवणी, घर कसं चालवावं अशी विविध भूतं तिच्या भोवती फेर धरून नाचायला लागली. पण डगमगून चालणार नव्हतं. त्यांना सावरायचं होतं. ती एकदम भानावर आली आणि शांतपणे एकेका प्रश्नाची उकल करायला सुरुवात केली. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच त्यांच्या सुखी संसाराची घडी विस्कटली होती. नेहमीची शांत सुरळीत दिनचर्या पार बदलून गेली. त्यांच्या रुंद छातीवर डोकं ठेवून निश्चिंतपणे रात्रभर झोपणारी ती आता रात्र जागायला लागली. रात्री 11:30 ते सकाळी 5 अशी जेमतेम झोप, त्यात पण 3दा उठायचं. तो तिला त्रास होऊ नये म्हणून मुकाट्यानं गुप्ते वेदना सहन करत राहिली. पण त्यांचं कणणं झोपेत तिला ऐकायला येईल. ती उठून त्यांना वेदनाशाप गोळी देई, प्रेमानं कपाळावर हात फिरवून पुसटचं चुंबन घेऊन झोपी जाईल. हळूहळू ते खूप अशक्त होत गेले. अंगावरचं पांघरून छातीपर्यंत ओढण्याचं त्राणही त्यांच्या अंगात राहिलं नाही. मग ती उठून हलकेच त्यांचं पांघरून गळ्यापर्यंत त्यांना ओढून द्यायला लागली. ते कृतज्ञतेनं तिच्याकडे पाहत, डोळ्यात अश्रू येत, पण ते सुद्धा तिलाच पुसून द्यावे लागत होते. त्यांचे डोळे पुसून ती बिछान्यात जाई, पण झोप कशी येणार. तिच्या डोळ्यातली आसवं उशी भिजवत राहत. मध्येच 2दा गरम पाण्यानं हॉट बॅग्स भरून त्यांच्या पायांजवळ आणि पोटाजवळ हलकेच ठेवायच्या, कारण अंगातलं रक्त कमी झालं त्यामुळे थंडी वाजायला लागायची. तिला त्रास नको म्हणून ते तिला उठवायचं नाहीत, पण ती सुद्धा गजर न लावता आपोआप उठून हे सर्व करायची. पहाटे 5ला उठून स्वतःचं अन्नी खुरकून ती दिवसभराच्या सेवेसाठी सज्ज व्हायची. सकाळचं रुटीन म्हणजे त्यांच्या पोटात पाणी व्हायला सुरुवात झाली होती म्हणून रोज प्रथम पोटाचा घेर मोजायचा, नोंद करायची, कारण विशिष्ट इंचांपर्यंत घेर वाढला की दवाखान्यात ॲडमिट करून पाणी काढायला लागायचं. मग वजन, ताप, BP, नाडी चेक करून नोंदी करायच्या. मोठी नोंद वहीच तिनं बनवली होती. नंतर घोटभर चहा, अर्ध बिस्किट, वेदनाशामक गोळ्या आणि त्यांची विश्रांती. ती ज्यूस, नाश्ता, सूप इत्यादी तयारी असो. ते निमूटपणे भोगत होते विना तक्रार. तिला मात्र नेहमीप्रमाणे देवासमोर बसून पूजा करायला वेळ मिळत नव्हता, पण मानस पूजा अखंड चालू होती. देवाकडे मागणार नाही तो माणूस कसला. तिथे एकच मागणं, देवा त्यांच्या यातना कमी कर.
त्यांच्या वेदना कमी कर. ह्यातून माझ्या या सत्यवानाला मुक्ती दे. त्याची सेवा करण्यासाठी मला शारीरिक बळ दे आणि मानसिक शक्ती दे. अखेरपर्यंत मला उभी ठेव. आणि खरंच देवानं तिची प्रार्थना ऐकली. 10 महिन्यात तिला एकदाही साधी शिंकसुद्धा आली नाही. तिचं वजन मात्र 20 किलोनी कमी झालं, पण शारीरिक आणि आत्मिक बळ साथ देत राहिलं. यमराजसुद्धा खाली मान घालून चोर पावलांनी आला आणि मेजर गुप्तेंना घेऊन गेला. त्यालाही कदाचित अपराधी वाटत होतं. पौराणिक सावित्रीप्रमाणे सत्यवानाचे प्राण सोडवून न आणता ह्या सावित्रीनं त्याला वेदनांपासून मुक्ती दिली स्वतःच्या प्रार्थनेनं, केवळ त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून. जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात, खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. छान. विधात्यानं निर्मिली ही चराचर सृष्टी, विधात्यानं निर्मिली ही चराचर सृष्टी, त्याच्याच योजनेनं घडती सर्व गोष्टी. संपले भोग भवताप, जयाचे तयालाच तो उचलून घे. इथे न तू न मी हलवतो सूत्र काही, बदलाया हवी आपलीच दृष्टी. कोण चालवती दिनचक्र, कोण चालवी दिनचक्र, सूर्योदय सूर्यास्त वा
अमावस आणि पौर्णिमा, उन्हाळा हिवाळा पावसाळा, नेमेची तरुवर हिरवे होती, नेमेची पाने गळून जाती, हा तोच सूत्रधार जो आपला आधार, ठेवी तया चरणदृष्टी, जे घडले ते स्वीकार मना, होऊ नको हिरमुष्टी. या सुलभाने लिहिलेल्याच कवितेच्या तत्वावर आधारित सगळ्या अडचणींवर मात करत तिनं नवीन दृष्टिकोन बाळगला. जे जे मिळेल ते शिकायला सुरुवात केली. मोबाईल फोन, इंटरनेट, व्हॉट्सअप, नेट बँकिंग कुठेही अडू नये म्हणून प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी शिकली. अनेक मैत्रिणी जोडल्या. लेखन, शिवण, विणकाम, चित्रकला यामध्ये व्यस्त राहायला सुरुवात केली. आणि तिच्याकडे बघून म्हणावंसं वाटायला लागलं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा, बर्बादियों का फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ, न महसूस हो जहाँ, न महसूस हो जहाँ, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, श्रोते हो, आपला कार्यक्रम शेवटच्या चरणात पोचला आहे. या शेवटच्या म्हणजे सांगतेच्या गाण्यानंतर सुलभाच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग आणि नंतर तिला 81 दिव्यांनी ओवाळणी हा कार्यक्रम इथे साकार होईल. आणि त्यानंतर मग आपण स्नॅक्स घेऊन आपल्या घरी जाऊ शकता. आपण आज इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात, मला खरंच खूप बरं वाटतं आहे. आणि खरं सांगायचं तर शेवटचं जे गाणं आहे ते प्रत्येकच मुलांनी आपल्या आईसाठी म्हणावं असं आहे, पण हे खास अजित आणि विजयचं म्हणून मी या मंडळींना सादर करायला सांगितलं आहे. पण त्यापूर्वी तिची आणि माझी भेट आणि तिचं आणि माझं नातं कसं फुललं हे सांगणारा हा लेख. माझं भावविश्व व्यापणारी माझी माऊली.
खरं म्हणजे माझ्या आयुष्यात तिचं येणं अगदीच अकल्पित होतं. संपूर्ण जग जेव्हा संदेश वहनाच्या जाळ्यात अडकलं त्यावेळी माहीत असलेले नसलेले अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून 24 तासात कधीही डोकवायला लागले. या व्हर्च्युअल मैत्रीला भौतिक नसल्या तरी मानसिक सीमा होत्या. अशाच एका लेखन वेड्या गटात मी सामील झाले. अत्यंत उत्साही असा हा महिलांचा गट. हळूहळू एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होत होतो. त्याचवेळी सुलभा गुप्तेशी गप्पा व्हायला लागल्या. ती परदेशी जाणार होती आणि त्याच्या आधी गेट टुगेदर करायचं ठरलं. तिने तिच्याच घरी जमूया असा लकडा लावला. मला त्या दिवशी जायला जमलं नव्हतं, पण तिच्याकडचा कार्यक्रम उत्तम झाला हे मला तिथल्या फोटोंवरून कळलं. दोन्ही मुलं परदेशी, मेजर गुप्ते निधन पावलेले आणि 2 मजली प्रशस्त बंगल्यामध्ये अत्यंत हिमतीनं पण सगळ्या बाजूनं आनंद घेऊन एकटीनं खिंड लढवणारी सुलभा म्हणजे मला झाशीची राणी किंवा दुर्गा मातेचा अवतार वाटायला लागली. शिवणकाम, भरतकाम, चित्रकला, लेखन या सगळ्याबरोबरच अत्यंत सुगरण अशी सुलभा माझ्या आयुष्यात आधी मैत्रीण म्हणून आली आणि एक दिवस तिनं मला मुलगी म्हणून स्वीकारलं. माझ्या आईच्या निधनानंतर आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. ती थोडीशी अलगद भरून गेली. सतत माझा विचार, माझे संदेश नसले की तिचं व्याकुळ होणं, माझ्या मुलींना काही प्रॉब्लेम सजले की तिचं हातात जपाची माळ घेणं, कानवले केले की हळूच 2 बाजूला काढून ठेवणं, या सगळ्या गोष्टीतलं अप्रूप आणि तिला तितका वेळ देता येत नाही याची रुखरुख, याची आता सवय होऊन गेली. खूप खेळकर स्वभाव, कुठलीही गोष्ट शिकायची तयारी, चिकाटी आणि सतत सगळ्यांचं कौतुक, दुसऱ्याच्या आनंदात आनंद आणि फक्त चांगुलपणा पाहणारी सुलभा आणि तिने माझं संपूर्ण भावविश्व व्यापून टाकलं आहे. अशा या आदर्श मातेला आजच्या ह्या कार्यक्रमातून आमचं अभिवादन. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझी या वंदितो माऊली पावलास. जिण्या लागी आकार दिलास, तुझा वंदितो माऊली पावलास. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझा वंदितो माऊली पावलास, तुझी या वंदितो माऊली पावलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात, तू पेरिली धर्म बीजे मनात, गुरु आद्य तू माझी या जीवनात, तू पेरिली धर्म बीजे मनात, प्रपंचात सत्पंथ तू गाविलास, तुझा वंदितो माऊली पावलास, तुझी या वंदितो माऊली पावलास.
तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच कृपेने तुझा रंगला रंगमंच तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच कृपेने तुझा रंगला रंगमंच पढे भूमिका पाठ जैसा विलास तुझा वंदितो मानवी पाऊलास तुझिया वंदितो मानवी पाऊलास उमेचे रमेचे जसे शारदेचे उमेचे रमेचे जसे शारदेचे जप ध्यान कैसे तुझे जन्म देते उमेचे रमेचे जसे शारदेचे जप ध्यान कैसे तुझे जन्म देते तुझा प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझा प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझा वंदितो माऊली पाऊलास तुझा वंदितो माऊली पाऊलास दिला जन्म तू विश्व हे गाविलेस दिला जन्म तू विश्व हे गाविलेस किती कष्ट माये सुखे साहितेस जिना लागी आकार माझा दिलास तुझा वंदितो माऊली पाऊलास तुझिया वंदितो माऊली पाऊलास मनपूर्वक आभार नाही मानत, कृतज्ञता व्यक्त करते.